आमचं ठरलंय, वारं फिरलंय, कंटका पाडायचाय, कुठं बी हुडीक मुन्न माडीक या आणि अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह घोषवाक्याने ज्या जिल्ह्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघतं तो जिल्हा म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या 6 मतदारसंघापैकी सर्वाधिक चुरशीची आणि ईर्षेची निवडणूक असते ती कोल्हापूर दक्षिणची. गेल्या कित्येक वर्षापासून इथलं राजकारण बंटी विरुद्ध मुन्ना अर्थात सतीश पाटील विरुद्ध धनंजय महाडिक या 2 कुटुंबाभोवतीच फिरत असतं. यंदाची विधानसभा निवडणूकही अशी चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील आणि भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्यातच पुन्हा एकदा दक्षिणचा सामना रंगणार आहे. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. कोल्हापूर दक्षिणचं राजकारण नेमकं काय आहे? ही निवडणूक इतकी चुरशीची का होते? पाटील आणि महाडिक या दोन्ही कुटुंबासाठी ही निवडणूक का महत्वाची आहे? बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं. कोल्हापूर शहराचा दक्षिण पूर्व भाग आणि लगतचा ग्रामीण भाग कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. ग्रामीण भागातले लोकांचे हितसंबंध सहकार क्षेत्राशी निगडीत आहेत, तर शहरी भागातले लोक हे गेल्या 20-25 वर्षात स्थलांतरित झालेले असल्यामुळे त्यांचे मुद्दे शहरी विकासापुरता मर्यादित आहेत. 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी यातील बराचसा भाग करवीर मतदारसंघात होता. सध्या काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतीश पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यांच्या विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू अमल महाडिक यांचं आव्हान आहे. अमल महाडिक हे या भागातील दिग्गज नेते आणि महादेवराव महाडिकांचे पुत्र आहेत. काँग्रेस आणि भाजपने ते जुने चेहरे मैदानात उतरवले आहेत. या लढाईतले हे चेहरे असले तरी खरी लढत ही सतीश पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशीच आहे. या दोघांमधल्या प्रतिष्ठेची लढत म्हणून या लढतीकडे पाहावं लागतं. पण या दोघांमधील ही लढत इतकी प्रतिष्ठेची का बनत गेली? तर 2009 साली या मतदारसंघातून स्वतः सतीश पाटील विधानसभेवर निवडून गेले. तेव्हा अपक्ष उभे असलेले धनंजय महाडिकांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. 2014 सालच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अमल महाडिक यांनी सतीश पाटील याचा पराभव केला. त्यानंतर सतीश पाटील यांना काँग्रेसकडून विधान परिषदेवर घेण्यात आलं. 2019च्या निवडणुकीमध्ये सतीश पाटील यांनी अमल महाडिक यांच्या विरोधात आपला पुतण्या ऋतुराज पाटील याला मैदानात उतरवलं. मोदी लाटेचा जोर असताना सुद्धा ही निवडणूक जवळपास 40,000 मताधिक्याने जिंकण्यात ऋतुराज पाटील आणि पर्यायाने सतीश पाटील यांना यश आलं. गमावलेला गड त्यांना पुन्हा ताब्यात घेता आला. सध्या 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा याच 2 उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहे. ही लढत दुरंगी असल्याने आमचं ठरलंय पार्ट 2 पाहायला मिळतोय की दक्षिणचा गड पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यात महाडिकांना यश मिळतंय. याची चर्चा सध्या या मतदारसंघात रंगली आहे. ऋतुराज पाटील यांची ही दुसरी निवडणूक आहे. 2019 साली मोदी लाट असताना सुद्धा कोल्हापुरात मात्र अमल महाडिकांसारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करण्यात त्यांना यश आलं होतं. हा पराभव काही साधा सुद्धा नव्हता, तर तब्बल 43,000 मताधिक्याने ऋतुराज पाटील विजयी झाले होते. ते कोल्हापूरच्या राजकारणातील एक नवा चेहरा म्हणून समोर आले. त्यामुळे मागील कामांबाबतचं उत्तरदायित्व अमल महाडिक यांच्याकडे होतं. आता उलट चित्र आहे. गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या कामांबद्दल ऋतुराज पाटील हे उत्तरदायी आहेत, तर अमल महाडिक विकासाच्या मुद्द्यावरून प्रश्नकर्त्याच्या भूमिकेत आहे. ऋतुराज पाटील हे विकास कामं केली म्हणून सांगतात, मात्र ती विकास कामं दिसायला हवीत, ती लोकांना दाखवायला हवीत. हेच त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. त्यांच्याकडून गेल्या 5 वर्षामध्ये थोडाफार जाहीर संपर्काचा अभाव दिसतो. दुसऱ्या बाजूला अमल महाडिक यांच्या कारकिर्दीत विकास कामे केल्याचा दावा ते करतात. खरं तर विकासाच्या पातळीवर दोघांकडेही कमतरता दिसते. ज्या पद्धतीचा पायाभूत विकास आवश्यक होता तो दोघांनाही आपल्या कारकिर्दीत करता आलेला नाही. मात्र ते पटवून देण्याचं आव्हान आता दोघांसमोर आहे. यंदा कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उभ्या असलेल्या शाहू छत्रपती यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव केला. मात्र कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मिळालेलं मताधिक्य कमी आहे. ऋतुराज पाटील यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. इथे जात, धर्म आणि इतर मुद्द्यांपेक्षा गटाचंच राजकारण अधिक प्रभावी ठरतं. त्या दोन्हींकडे उमेदवार मराठा जातीचे असल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा इथे येत नाही.
त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल हे नक्की. कोल्हापुरातील सहकार क्षेत्राचा राजकारणावर आणि राजकारणाचा सहकार क्षेत्रावर असलेला प्रभाव आजही इथे मोठ्या प्रमाणात आहे. कोल्हापुरातील गोकुळसारखा दूध संघ असो, छत्रपती राजाराम साखर कारखाना असो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक जितक्या चुरशीने होते तितक्याच चुरशीने सहकार क्षेत्रातही या निवडणुका इथे होतात. अर्थात इथेही मुन्ना विरुद्ध बंटी असा सामना रंगताना दिसतो. त्यातील विजय पराजयाचे परिणाम विधानसभेवरही होताना दिसतात. कोल्हापुरातील महापालिका असो किंवा सहकार क्षेत्रातील गटतट असो, त्यामधील नेत्यांची विभागणी या दोन गटांमध्येच होते. जो आपल्या बाजूने अधिकाधिक गटातटांना खेचण्यात यशस्वी होतो त्याचं राजकीय गणित अधिक वरचढ ठरतं. एकमेकांकडे असलेल्या गटातटांना तसेच 4-5 गावांवरती प्रभाव टाकू शकणाऱ्या छोट्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जातो. या प्रकाराला आताही सुरुवात झाली. ज्याला ही राजकीय गणितं चांगली जोडवता येतील त्याचं पारडं या निवडणुकीत जड असेल. थोडक्यात इथे भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा पक्षीय राजकारणापेक्षा मुन्ना विरुद्ध बंटी हाच मुद्दा राजकारणाच्या मध्यवर्ती असतो. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 18 ते 29 वयोगटातला सर्वाधिक म्हणजे 82,238 युवक मतदार आहेत. मतदानासाठी हाच तरुण गट महत्त्वाचा ठरणार आहे. तो कोणाच्या बाजूने झुकतो यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावशाली असला तरीही तो कितपत प्रभावी ठरेल हे या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात लक्षात येईल. पण सध्या पाहायला गेलं तर दोन्हीही गटाची ताकद एकसारखी आहे. आर्थिक ताकद, प्रचार यंत्रणा, जनसंपर्क, कार्यकर्त्यांचं जाळ या बाबतीत दोन्हीही गट तेवढ्याच ताकदीचे आहेत. 2019 साली लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्हीही निवडणुकांमध्ये महाडिक गटाची पिछेहाट झाल्याचं दिसून आलं. या दोन्ही पराभवाचे वचपे काढून महाडिक पुन्हा आपला अंमल प्रस्थापित करतात की पाटील आपला ऋतुराज कायम ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.